नमस्कार. बेंजामिन ग्राहम यांचं द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक म्हणजे गुंतवणुकीच्या जगातलं बायबल मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे पुस्तक तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत कसं व्हायचं हे नाही सांगत, तर पैशांबद्दल शिस्तीने आणि स्पष्टपणे विचार कसा करायचा हे शिकवतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. हा एक असा प्रश्न आहे जो बहुतेक सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. आपण पाहतो की बाजार वर खाली होत राहतो, पण एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ती म्हणजे माणसाचा स्वभाव. लोक पैसे गमावतात कारण त्यांच्याकडे बुद्धीची कमतरता असते असं नाही, तर शिस्तीची कमतरता असते. हो, यशस्वी गुंतवणुकीचे गुरुकिल्ली हुशारी नाही, तर आपला स्वभाव आहे. सगळ्यात मोठं चॅलेंज योग्य स्टॉक निवडणं नाही, तर बाजार जेव्हा घाबरलेला असतो किंवा खूप लालची असतो तेव्हा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हे आहे. बाजारात पैसे लावण्याआधी ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यायला हवी. आपण जे करतोय ती गुंतवणूक आहे की निव्वळ सट्टेबाजी, या दोन्हींमधला फरक ओळखता येणं खूप गरजेचं आहे. गुंतवणूक म्हणजे काय, तर एक विचारपूर्वक केलेली कृती ज्यात पूर्ण अभ्यास असतो, विश्लेषण असतं. या उलट सट्टेबाजी म्हणजे फासे फेकण्यासारखं आहे. त्यात फक्त किंमत वाढेल या एका आशेवर पैसे लावले जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर गुंतवणूक म्हणजे विटाविटांनी घर बांधणं आणि सट्टेबाजी म्हणजे लॉटरीचं तिकीट काढणं. ग्राहम यांची ही व्याख्या गुंतवणुकीचा खरा अर्थ अगदी स्पष्ट करते. यात महत्त्वाचे शब्द आहेत प्रक्रिया, सुरक्षितता आणि योग्य परतावा. ही एक विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे, नुसता अंदाज किंवा जुगार नाही. चला आता एका अशा स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया जी एका सामान्य माणसासाठी आहे, ज्यांना गुंतवणुकीसाठी खूप वेळ देता येत नाही पण शांतपणे पैसे वाढवायचे आहेत. त्यांच्यासाठी ही एक व्यावहारिक योजना आहे. याला डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर स्ट्रॅटेजी म्हणतात. तर या सुरक्षित गुंतवणूकदारांसाठी ग्रॅहम यांचा एक गोल्डन रूल आहे. तो म्हणजे आपले पैसे साधारणपणे 50% स्टॉक्समध्ये आणि 50% बॉन्ड्समध्ये गुंतवणे. यामुळे होतं काय की बाजारात कितीही चढ उतार आले तरी त्याचा मोठा धक्का बसत नाही आणि भीतीमुळे आपण चुकीचे निर्णय घेत नाही. पण आता प्रश्न येतो की कोणते स्टॉक्स निवडायचे. त्यासाठी ग्राहम यांनी ही एक सोपी पण खूप शक्तिशाली चेकलिस्ट दिली आहे. ही चेकलिस्ट आपल्याला धोकादायक किंवा फक्त चर्चेत असल्यामुळे महाग झालेल्या स्टॉक्सपासून वाचवते. मोठी कंपनी, कमी कर्ज, अनेक वर्षांपासून नफा, अशा साध्या पण सिद्ध झालेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगते. आपल्याकडे चांगली स्ट्रॅटेजी आहे, चेकलिस्ट आहे, सगळं आहे, पण जर आपण आपल्या भावनांवरच ताबा ठेवू शकलो नाही तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. खरं तर गुंतवणूकदाराचा सगळ्यात मोठा शत्रू बाहेर कोणी नसून तो स्वतःच असतो. चला पाहूया यावर नियंत्रण कसं मिळवायचं. बाजाराच्या या लहरी स्वभावाला समजून घेण्यासाठी ग्रॅहम यांनी मिस्टर मार्केट नावाची एक भन्नाट संकल्पना वापरली आहे. विचार करा की शेअर बाजार हा तुमचा एक बिझनेस पार्टनर आहे, मिस्टर मार्केट, आणि तो रोज तुमच्या दारात येतो. त्याचा मूड मात्र रोज बदलतो. आता गंमत बघा, जेव्हा मिस्टर मार्केट निराश असतो आणि कमी किमतीत शेअर्स विकायला तयार असतो तेव्हा हुशार गुंतवणूकदार घाबरत नाही. उलट तो याला खरेदीची एक चांगली संधी मानतो. आणि जेव्हा मिस्टर मार्केट खूपच उत्साही असतो आणि चढ्या भावाने शेअर्स मागतो तेव्हा तीच वेळ असते नफा कमवण्याची. म्हणजेच आपण त्याच्या मूळच्या आहारी जायचं नाही तर त्याचा फायदा घ्यायचा. आता आपण ग्राहम यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाच्या अगदी केंद्रस्थानी आलो आहोत. एक अशी संकल्पना जी तुम्हाला गुंतवणुकीच्या प्रवासात नेहमीच सुरक्षित ठेवेल. ही संकल्पना आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणजे काय? सोप्या भाषेत एखाद्या गोष्टीची मूळ किंमत जर 100 रुपये असेल तर ती 60 किंवा 70 रुपयांना खरेदी करणे. हा जो 30-40 रुपयांचा फरक आहे ना, हीच तुमची मार्जिन ऑफ सेफ्टी आहे. ही एक प्रकारची सेफ्टी नेट आहे जी तुमच्या विश्लेषणात काही चूक झाली तरी तुमचं मोठं नुकसान होण्यापासून वाचवते. हे उदाहरण मार्जिन ऑफ सेफ्टीची कल्पना एकदम स्पष्ट करतं. जसा पूल जास्त क्षमतेमुळे सुरक्षित राहतो, अगदी तसंच कमी किमतीत खरेदी केल्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित राहते. हाच यशस्वी आणि तणावमुक्त गुंतवणुकीचा खरा पाया आहे. आणि शेवटी या पुस्तकाचा जो मुख्य संदेश आहे तो पुन्हा एकदा समोर येतो. गुंतवणुकीत यश मिळवण्यासाठी बाजाराला हरवण्याआधी स्वतःच्या भीती आणि लालसेवर विजय मिळवणं जास्त आवश्यक आहे. विचार करा, तुमची सगळ्यात मोठी गुंतवणूक ही कोणत्याच स्टॉकमध्ये नाही तर तुमच्या ज्ञानात आणि तुमच्या स्वभावात आहे.